पुढे एक मोठी बातमी पुढारी न्यूजच्या हाती आली आहे ती म्हणजे पुढारी न्यूजच्या हाती मराठा आरक्षणाचा सरकारी फॉर्म्युला आलेला आहे। सरकारच्या शिष्टमंडळाकडून जरांगेंना तो मसुदा सादर करण्यात आला आहे। आपण हा मसुदा पाहू शकतात। हा पुढारी न्यूजच्या आधी आलेला हा मसुदा आहे। छत्रपती संभाजीनगरचे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी हा संपूर्ण मसुदा जो आहे तो त्यांच्या हाती लागलेला आहे। फक्त आणि फक्त पुढारी न्यूजच्या हाती आपण ही प्रत पाहू शकतोय। आताची एक मोठी आणि एक्सक्लुझिव्ह अशी बातमी आहे ती म्हणजे सरकारच्या शिष्टमंडळाकडून हा जो मसुदा आहे तो जरांगेंना सादर करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आमच्याबरोबर आहेत। सचिन, सरकारचा जो मसुदा आहे तो आपल्या हाती आलेला आहे, अधिकची माहिती। यामध्ये जो मसुदा आहे जो आज सरकारच्या शिष्टमंडळाने देण्यात आला आहे त्यामध्ये असं आहे की हा जो प्रश्न अडला होता सगळे सोयऱ्यावरती, म्हणजे सगळे त्याचा आपण जो मसुदा आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल। यामध्ये स्वजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्याचा समावेश असणार आहे अशा पद्धतीचा मजकूर आहे। त्याचबरोबर कुणबी नोंदी मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळ्या सोयऱ्यांना ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल अशा पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे। हा फॉर्म्युला सरकारच्या वतीने आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलेला आहे। त्यामुळे हा जो मसुदा आहे यावरती आता विचार विनिमय होणार आहे आणि जर आपण पाहिलं तर या मसुद्यावरती कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी देखील तात्पुरतं का होईना मात्र समाधान व्यक्त केलेलं आहे। तो मसुदा त्यांनी घेतलेला आहे आणि तो मसुदा घेतल्यानंतर हा मसुदा जो आहे तो मराठा आरक्षणाचे जे तज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, वकील आहेत यांच्याशी ते चर्चा करणार आहेत आणि या सर्व चर्चेनंतर या मसुद्यामध्ये नेमकं किती फायदा मराठा समाजाला होईल, संपूर्ण मराठा समाज यामध्ये येतो का, संपूर्ण मराठा समाजाला याचा लाभ मिळतो का, हे त्या चर्चा होणार आहेत। आणि विशेष बाब म्हणजे हा जो नवीन हा जो सगळे सोयऱ्यांचा शब्द टाकण्यात आलेला आहे, ही जी व्याख्या टाकण्यात आली आहे ही फक्त आणि फक्त कुणबी मराठा समाजासाठी नसणार आहेत। त्याबरोबर जे इतर मागासवर्गीय जाती आहेत, त्याचबरोबर अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग जे आहेत त्यांना देखील हा लागू राहणार आहे। त्यामुळे आत्ताची घडीच आपण पाहू शकतात की हा जो मसुदा आहे हा पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे आणि हा एक्सक्लुझिव्ह मसुदा आपण पाहिलात। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांना मुंबईला त्यांचा जो मोर्चा धडकणार आहे तो थांबवण्यासाठी कुठेतरी सरकार प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय। त्या प्रयत्नांचाच हा एक मसुदा, ही प्रत जी आहे तो भाग आहे का? नक्कीच आपण असं म्हणू शकतो कारण की मोठ्या प्रमाणात सरकारच्या हालचाली सुरू आहेत। काल आपण पाहिलं की सकाळी 7:30 वाजताच बच्चू कडू सरकारचे जे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आले होते आणि त्या प्रतिनिधी म्हणून जेव्हा ते आले होते त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलं होतं की सगळ्या सोयऱ्यांची ही जी व्याख्या आहे ती व्याख्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन तुम्ही सांगा आणि तसा मसुदा तयार करा। त्याप्रमाणे आज आपण जर सकाळची प्रतिक्रिया पाहिली बच्चू कडू यांची, त्यांनी सांगितलं होतं जशास तसं शब्दशः आम्ही मसुदा तयार करून आणलेला आहे। जो मनोज जरांगे पाटील यांनी सांगितला होता तसाच तो मसुदा आणलेला आहे। त्यामुळे आता कुठंतरी तोडगा मराठा आरक्षणासंदर्भात निघेल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली होती आणि हा जो मसुदा आहे आता मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे। या मसुद्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांची दुसरी जी अट होती की राज्यभरात 54 लाख नोंदी मिळालेल्या आहेत, त्या 54 लाख नोंदी मिळालेल्या मराठा बांधवांना तातडीने प्रमाणपत्र देण्यात यावे। त्याचबरोबर ज्यांना माहीतच नाही, अनेक गावां जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती आहे की नोंदी मिळाली म्हणून नागरिकांना माहितीच नाही, त्यासाठी गाव ग्रामपंचायत निहाय नोंदी मिळालेल्यांच्या याद्या लावण्यात याव्या आणि मागेल त्याला ज्या नोंदीमधून जे अर्ज करतील त्यांना त्याच ठिकाणी शिबिरे घेऊन 2 दिवसाचं शिबिर घेऊन त्यांना प्रमाणपत्र अर्ज भरून घ्यावा व तातडीने ते प्रमाणपत्र द्यावेत, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील ते द्यावे अशा पद्धतीची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आणि ती सरकारने मान्य देखील केली, हे विशेष आहे। त्यामुळे बच्चू कडू यांनी देखील ते मान्य केलेले आहे। 17 आणि 18 या 2 तारखेदरम्यान आम्ही राज्यभरात शिबिरे करू आणि त्या नोंदी ग्रामपंचायतला लावू असं देखील बच्चू कडू यांनी सांगितले। त्यामुळे मोठी घडामोड आहे। कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन स्थगित करावं यासाठी या सर्व सरकारच्या घडामोडी सुरू आहेत। त्यामुळे कुठेतरी एक पाऊल पुढे मिळते। जेव्हा प्रश्न त्यांना विचारला गेला मनोज जरांगे पाटील यांना की तुमच्या मागण्या
मागणी संदर्भात आता जुळतंय का, तर त्यांनी हे सांगितलेलं आहे या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे, त्यानंतर चर्चा केल्यानंतर मी सर्व काही सांगेल। त्यामुळे आता कुठंतरी एक पाऊल सरकार पुढे आलेलं आहे हे मराठा आरक्षण संदर्भात आजच्या घडीला पाहून आपण सांगू शकतो। जी सचिन, तुम्ही आमच्याबरोबर असेच जोडलेले राहा, अधिक माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे।